आज 5 दिवसानंतर रिंकू आणि आमच्या छोट्या बेबीचा डिस्चार्ज झाला. सकाळीच लवकर उठून मी आणि सिया आवरून मालेगावच्या दिशेने निघालो. गाडीत बसल्यापासून सिया एकदम एक्सायटेड होती आज. बेबीला कधी घरी घेऊन येणार, मम्मी आणि बेबी कधी येणार, तिची एक्साइटमेंट बघून मला वाटत होतं बेबीपेक्षा हीच जास्त इम्पेशंट आहे. हॉस्पिटलमध्ये पोहोचलो, त्या डिस्चार्ज फॉर्मॅलिटीज पूर्ण केल्या आणि 1.5 तासाने शेवटी आम्ही आमच्या घराच्या दिशेने निघालो. घरी येताना सियाने परत एक हट्ट धरला. मम्माला पुढे बसव, मम्मा बेबीला पकडेल आणि मी तिच्या शेजारीच बसेल. नेहमी पुढच्या सीटवर कोणालाही न बसू देणारी सिया आज मात्र मम्मी आणि बेबीसाठी आपली सीटही शेअर करायला तयार झाली होती. आणि खरं सांगायचं तर हे दृश्य बघून ना खरंच माझं मन भरून आलं होतं. आजपासून खरंच आयुष्याचा एक नवीन चॅप्टर सुरू झाला हे मला तेव्हाच समजलं. घरी पोहोचलो तर सियाच्या मामींनी खूप सुंदर स्वागताची तयारी केली होती. रांगोळी, फुलं, डेकोरेशन आणि घरी आल्यानंतर रिंकूची आणि बेबीची प्रेमाने नजरही काढली. ते खूप इम्पॉर्टंट होतं. नंतर ना आमचे आदरणीय सासरे, नाना, दादा आणि भाऊसाहेब यांनी आमचे छान पद्धतीने स्वागत केले. खरंच यालाच म्हणता गावाकडचे प्रेम, आपलेपणा आणि संस्कृती. आता मॅडमचा मुक्काम सध्या गावाकडेच असणार आहे, रिकव्हरी मोड. आता माझ्या घरात 2 प्रिन्सेस आहे, सॉरी 3 प्रिन्सेस आहे आणि माझी एकच इच्छा आहे देवाकडे की मला EMI सोबत दोघांचे टॅन्टम्स हँडल करण्याची पण ताकद द्यायला पाहिजे. जोक सपाट, आता पुढचा प्रवास वेगळा असणार आहे. झोप कमी असेल, जबाबदाऱ्या जास्त असतील, पण आनंदही त्यातून जास्त असेल ही नक्कीच अपेक्षा करेल. कारण माझ्या एक्सपिरियन्स नुसार सांगतो, शेवटी आयुष्य मोठ्या गोष्टींनी नाही तर अशा छोट्या छोट्या क्षणांनी सुंदर होत जाईल. तर तुम्हाला कसा वाटला आमचा प्रवास कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.